तर मंडळी दसरा येतोय आणि दसरा म्हटलं की आपल्याकडे सगळ्यात पहिलं होती ती घरची साफसफाई. आता घर संसार दोघांचा म्हटल्यावर घरची साफसफाई पण दोघांनीच करायला पाहिजे, बरोबर की नाही? घर झाडून काढायचं म्हटलं की दिवसभर कामाचा पेट्टा, म्हणून मग सकाळी सकाळीच नाश्ता करून आम्ही कामाला लागलो. घर कौलारू असल्यामुळे वरती चढायचं काय आपल्याला होत, त्यामुळे दरवर्षी झाडून काढायची मोहीम आमच्या साहेबांकडे असते बरं का. आणि माझा गुणाचा नवरा ती मोहीम अगदी चोखपणे पूर्ण करतो. वरची साफसफाई सोडून बाकीचं सगळं काम आमच्याकडे असतं. आमचं घर लहान असल्यामुळे पसारा आत बाहेर करूनच घराची साफसफाई करावी लागते आणि त्यातूनच चुकून जर पाऊस आला तर लय पंचायत होती राव. सगळं झाडलोट करेपर्यंत, फरशी किचनचं घासाघाशीचं काम करेपर्यंत पावसाचं आगमन झालंच. मग काय सगळ्यांनी भरभर सगळं बाहेरचं सामान आत घेतलं. भांड्यांनी भरलेलं कपाट बघायला तर छान वाटतं, पण तीच भांडी घासता घासता खरंच खूप जास्त वैताग येतो. सगळंच आवरून जेवायला मला उशीर झाला, पण घर टकाटक बघून साफसफाईचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं.